साफ करके ले लो। जिस ढंग से पूरी व्यवस्था बच्चों के लिए, बच्चे आज जहाँ पे धूप है दम घुट रहे हैं, इसके स्कूल में पढ़ रहे हैं। अभी ये स्कूल बन के तैयार है तो फायदे की क्या है? और ये स्कूल है, कोई बियर बार का उद्घाटन करने नहीं हम आए। कोई गलत काम कोई करता होगा तो उधर जाके रोको, उस पर टीका करो। अच्छा काम करते हो, तुम लोग भी अच्छे काम करोगे तो तुम्हारे साथ विचारधारा के साथ हम आएंगे। अभी ये 2018 में सैंक्शन हुई और 2020 के बाद में इसका काम शुरू हुआ। ये मेरे कहने से हुआ है। आज के तारीख में नई मुंबई में कोई कॉर्पोरेटर कोई नहीं है। इस इलाके का एमएलए खाली मैं हूँ। वो मेरा अधिकार बनता है ये लोगों की दुख दर्द दूर करने का। इसके लिए ये स्कूल का उद्घाटन किया है। बघा, श्रेय ज्यांनी घ्यायला पाहिजे त्यांनी श्रेय घ्यायला पाहिजे। आज या नवी मुंबईची काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे। ती हुकुमशाही पद्धतीने गणेश नाईकांचा हुकुमशाही पद्धतीने चालू आहे। मी बोलत नाही की या ठिकाणी हा वॉर्ड हा आमचा शिवसेनेचा नगरसेवक आहे आणि शिवसेनेच्या नगरसेवकाच्या माध्यमातून या सर्व एवढी मोठी शाळा रामाशिष त्यांची पुतणी नगरसेविका होती, तिच्या माध्यमातून आज ती एवढी मोठी शाळा या ठिकाणी उभी राहिली। आणि या शाळेचं या ठिकाणी हे मी तुम्हाला एक महाराष्ट्र टाइम्सची की बातमी दाखवतो। या ठिकाणी आयुक्तांनी स्वतः आयुक्तांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेली ही बातमी आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यादवनगर येथे बांधलेल्या शाळेच्या नवीन वास्तूचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहे। त्यासाठी त्यांची वेळ घेण्यात येत आहे। सर्व याला हेच आहे। ठीक आहे, ते इथले स्थानिक आमदार आहेत, आम्ही समजू शकतो ते आमदार आहेत। तर आमदारांनी त्या पद्धतीने करावं ना। जबरदस्ती जाऊन त्या ठिकाणी आतमध्ये घुसून फीत कापायची, बाहेरची लोक बोलवायचे आणि इथं पोलीस प्रशासन पण इथं स्थानिक लोक त्याला विरोध करायला गेले तर सर्व स्थानिकांना इथं उचलून आणलं। आणि माहिती तर घ्यायला पाहिजे नगरपालिकेने, बाबा हे उद्घाटन ठरवलंय, नगरपालिकेच्या माध्यमातून उद्घाटन होते। इकडे मी हुकुमशाही चालू झालेली आहे। तिथं बोलतात लॉजिक म्हणतात, नेता लॉजिक म्हणतो। अरे नेता तू नेता आहेस, तुझ्याने जे 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 होते ना ते चांगलं काम कर नेता म्हणून। आणि ज्यांनी कोणी बांधले असेल त्याचे तुझ्यात हिंमत असेल आमदाराचे तोडून दाखव ना, तोड ना। आम्ही कुठं काय बोलतोय, आम्ही कुठं काय बोलतोय? तिथे जाऊन कुठल्याही पद्धतीने शाळेचं उद्घाटन, अनधिकृतपणे शाळेचं उद्घाटन करायचं आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकांना डावलायचं, स्थानिक नगरसेवकांना विरोध करायचा, नगरपालिकेला फाट्यावर मारायचं आणि उद्घाटन करायचं, ही कुठली हुकुमशाही झाली? ही जास्त दिवस नवी मुंबईमध्ये चालून नाही देणार हुकुमशाही। झालं आता, बस झालं। आम्ही याचा अर्थ असा नाहीये की आम्ही काही त्यांनी काही करावं आणि आम्ही काही ऐकून घ्यावं। अरे स्वतः तिकडे बेलापूर विधानसभेमध्ये जाऊन नगरसेवकांच्या तिकडचे पंधाताईच्या वॉर्ड मधल्या नगरसेवकांच्या इथले जाऊन ते उद्घाटन करतात। मंदाताई बोलत नाही, पण आम्ही इथं बोलणारे आहोत। आम्ही नगरसेवक, आम्ही शिवसेनेचे नगरसेवक आहेत। त्या ठिकाणी तुमची काय गरज पडली? आम्ही आमच्या नेत्यांकडनं करून घेऊ ना, तुम्हाला तुमच्या नेत्यांकडनं करून घ्या ना। त्यांना अजून तुम्हाला माहिती आहे का ती जागा अजून महानगरपालिकेकडे हँडओव्हर झाली नाही MIDC कडनं, म्हणून तो प्रस्ताव थांबलेला आहे। जी यादी मुख्यमंत्र्यांकडे गेली आहे उद्घाटनाची त्याच्यामध्ये शाळेचा कुठेही उल्लेख नाहीये आणि शाळेचा अजूनही त्याचे पैसे भरून ते हँडओव्हर करायचं बाकी आहे आणि ते MIDCच्या जनरल बॉडीला तो विषय जाणार आहे। त्याच्यानंतर ते पटलावर येईल, याचं उद्घाटन करायचं, सर्व प्रोसिजर करायची। अर्धवट प्रोसिजर आहे त्याची, अजून हँडओव्हर करते। तुम्ही नगरपालिकेतून माहिती घ्या, हे अजून हँडओव्हर झालेला प्लॉट नाही तो अजून। नव्या मुंबईतला रावणाचा अंत होत चाललेला आहे, म्हणून त्याला आता रावण सुस्त आहे। त्याचा अंत होत चाललेला आहे, त्याची रावणगिरी गेलेली आहे, त्याची झाली आता एकावर आहे, बस झालंय आता। रावण आम्ही नाहीत, रावण ते हुकुमशाही पद्धतीने यांचं जे चालू आहे ना रावण आहे। आणि वेळ काळ आल्यावर राम कोण आणि रावण कोण दाखवून पण देऊ। हा विजय चौगुले का असाच नाहीये। आम्ही पोलीस स्टेशनला याच्यासाठीच बसलेलो आहे। पोलीस स्टेशनला आम्ही हेच सांगतोय की ज्यांनी कोणी हे करायचं असेल तर पोलिसांचं म्हणणं आहे की प्रशासनाने आमच्यावरती हे करायला पाहिजे। उद्या परवा जाऊन आम्ही आयुक्तांच्या दालनात बसणार आहोत का याच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून। आम्हाला पण सर्व गोष्टी समजतात ना। आमचे वॉर्ड आहेत, आमच्या नगरसेवकांचे वॉर्ड्स आहेत, आमच्या नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये आमचा हक्क डावला गेला तर काय नाही। अरे काय हे बोलतो ना आपण की रावणगिरी आता बंद करा। हे झोपडपट्टीच्या माध्यमातून SRA थांबवला, या कुठल्या रावणनी थांबवला? 100 एकर जमीन ही फक्त SRA वरती आहे। हे कुठल्या रावणाने थांबवलं SRA?
आणि आज 250 एकर जमीन ह्याच्यामधून डीपी प्लॅन मधनं त्यांना रेसिडेन्शियल करतायत. म्हणजे 250 एकर मध्ये ते कुठला रावण करतोय? 250 एकरचं रिझर्वेशन कुठला रावण करतोय? कुठला रावण पैसे खातोय त्याच्यामध्ये? या सर्व गोष्टीचा विचार करा. झोपडपट्टीवरती अन्याय करायचा, तिकडे 250 एकरावरती तिथे मलिदा खायचा, हे कोण रावण करतोय? आणि सांगतात पाण्यासाठी आम्ही SRA विरोध करतो. मग तिथं 250 एकरामध्ये कुठून पाणी देणार आहे? या गोष्टी मी ओपनली बोलतोय. आमदार कोणाचे एक शेवटी आम्हाला माहिती आहे की युतीचं शासन आहे, सर्वांनी संयमाने घ्यायला पाहिजे आणि संयमाने करायला पाहिजे. त्यांना जर एवढंच जर करायचं होतं तर रामाशीषला विश्वासात घ्यायचं होतं तिकडचं नगरसेवक म्हणून. तू पण आहे आमच्या बरोबर उद्घाटनाला, त्याला डावलून करायचं. मग निमित्त काय? मी रावणशाही नाही झाली हो, करणार एनी कॉस्ट करणार. जोपर्यंत लिगली प्रोसिजर पूर्ण होईल, हँडओव्हर नगरपालिकेकडे जोपर्यंत अजून हँडओव्हर झालेला नाही, तो प्लॉट हँडओव्हर होईल. हँडओव्हर झाल्यानंतर आम्ही ते करणार. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणार? उद्घाटन हँडओव्हर झाल्यानंतर आम्ही प्रशासनाशी, आता आम्ही निवडणूक झालेली नाही, प्रशासन आहे, प्रशासनाशी आम्ही विचारविनिमय करणार, प्रशासनाला बोलणार आणि कोणी मंत्री असेल त्याच्या हस्ते, उद्या मुख्यमंत्री असतील, आमचे शिक्षण मंत्री असतील, कोणाच्याही हस्ते त्याचं आम्ही उद्घाटन करू. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं की या राड्या संदर्भामध्ये काय? बघा, अजून माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं नाही. या छोट्या मोठ्या गोष्टी काय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत आम्हाला जायचंय? एक काय इथल्या नव्या मुंबईतल्या रावणांनी समजायला पाहिजे. अरे काय त्यांना काय बेस आहे? कधी डॉन, कधी रावण. अरे स्वतःला स्वतःची व्याख्या करून घेत आहे. आता मी साधं झोपडपट्टीचं उदाहरण दिलं. 250 एकरचं रिझर्वेशन उठतंय आणि 100 एकरच्या झोपडपट्टीवरती तुम्ही SRA विरोध करताय. मग याच्यात राम कोण आणि रावण कोण? अरे ही वेळ आलं, आता ही ती वेळ आलेली आहे राम आणि रावण दाखवून द्यायची. आल्यावर त्यांना दाखवून देऊ राम कोण आणि रावण कोण. हा फर्जी उद्घाटन आहे, हा फर्जी उद्घाटन. तुम्ही पालिकेला घ्या ना, प्रशासनाला घ्या. इथे तुम्हाला ही काय नगरपालिकेची नोट तुम्हाला देतो, ही महाराष्ट्र टाइम्स मधली यादी आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे उद्या ऑनलाईन काहीतरी, आता ऑनलाईन काय उद्घाटन होणार आहेत, तर त्याच्यामध्ये या शाळेचं पण नाव नाहीये ऑनलाईन मध्ये सुद्धा. आणि एक कुठल्या याच्यात करायचं? अरे ते त्यांनी हिशोब करावा. त्यांचेच सर्वात जास्त उद्घाटन तर त्यांच्याच नगरसेवकांचे होतात, ते हेच स्वतः जाऊन करतात. मग आम्ही आमच्या नगरसेवकांनी आमच्या नेत्यांच्याकडून केले तर चुकतं कुठं? हे त्यांच्या नगरसेवकांची उद्घाटन हे स्वतः जाऊन करतात, बेलापूरमध्ये विधानसभेत जाऊन करतात. तर इथं जर आम्ही आमच्या नगरसेवकाची, आम्ही एक जिल्हा प्रमुख म्हणून, विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही केलं तर आमचं चुकतं कुठे? आमच्या नगरसेवकांना आमचा अधिकार आहे, आम्हाला आमचा हक्क आहे. आमच्या त्या वॉर्डवरती आम्ही केलेली मेहनत आहे. या रामाजींनी केले 10 वर्षाची ती मेहनत आहे. प्लॉट आणा, प्लॉट हे करून घ्या. बघा, आम्ही प्रत्येक गोष्टीत आम्ही संयम ठेवतो. आम्ही संयम म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले संयम ठेवा, आम्ही संयम ठेवून चालतो. पण असं जर काय केलं तर त्याला विरोध. आणि परत पोलिसांनी पण आमच्याच सर्व लोकांना उचलून इथं आणलं, पोलीस स्टेशनला स्थानिक लोकांना आणलं आणि बाहेरचे लोक तिथं मस्तपैकी एन्जॉय करतात. अरे हा काय प्रकार काय आहे? म्हणजे तिथं स्थानिक नगरसेवक, माजी नगरसेवक, स्थानिक कार्यकर्ते तिथे गेले विरोध करायला. मग त्यांना पण बोलायला पाहिजे होतं, यार तुम्ही पण आपण सर्वजण मिळून बरोबर करूया. जर तुम्ही जर अशा पद्धतीने दडपणशाहीच्या याच्याने जर करत असाल तर हे चुकीचं आहे ना. आम्ही बोलतो ना, जे प्रशासन आहे प्रशासनाच्या माध्यमातून होऊन द्या. ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्याचा त्यांनी घ्यावा ना. आता तर रूट सूट सर्व नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये उद्घाटन होतात, कुठली परवानगी घेतात? काल परवा ऐरोलीला पाण्याच्या टाकीचं उद्घाटन केलं नेत्यांनी, तर कोणाच्या याच्याने केलं? का त्याला का प्रशासनाची मान्यता होती? केलं ना. मग इथं का आमचं म्हणणं एवढंच आहे, जे आमचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कशाला हस्तक्षेप करता? आम्हाला आमच्या नेत्यांकडनं करून घेऊन द्या ना. तुम्हाला काय दाखवायचं आहे?